प्रभू येशूच्या गोड आणि गौरवी नावात आपणा सर्वांना सलाम. मार्गाकरिता प्रकाश या कार्यक्रमात विश्ववाणी परिवारातर्फे आम्ही आपले सहर्ष स्वागत करीतो. आजच्या मननाकरिता देवाचे वचन असे. प्रेषितांची कृत्ये याचा 10वा अध्याय 1 पासून 4 पर्यंतची वचने. प्रेषित 10:1-4. पेत्र व कर्नेल्य. कैसरिया येथे कर्नेल्य नावाचा कोणी एक पुरुष इटलीक म्हटलेल्या फलटणीत शताधिपती होता. तो नीतिमान व आपल्या घराण्यातील सर्वांसह देवाचे भय बाळगणारा, लोकास फार दानधर्म करणारा व देवाची नित्य प्रार्थना करणारा असा होता. त्याने दिवसाच्या सुमारे 3ऱ्या प्रहरी दृष्टांतात असे स्पष्टपणे पाहिले की आपणाकडे देवाचा दूत येत असून कर्नेल्या अशी आपणास हाक मारित आहे. तेव्हा तो त्याच्याकडे निरखून पाहून भयभीत होऊन म्हणाला, काय महाराज? त्याने त्याला म्हटले, तुझ्या प्रार्थना व तुझे दानधर्म देवासमोर स्मरणार्थ आले आहेत. प्रभू परमेश्वर या वचनाद्वारे आजचा आपला दिवस आशीर्वादित करो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आपण सर्वांना सलाम. या सकाळच्या समयी आपण देवाचं वचन जे बघत आहोत, प्रेषिताचे कृत्य त्याचा 10वा अध्याय 1-4 वचनामध्ये. आणि या ठिकाणी आम्ही पाहतो की देवाचं वचन जे महत्वाचं आहे ते म्हणजे एक व्यक्तीची भेट परमेश्वर घेतोय आणि त्याच्या संभाषण त्याच्यासोबत करून त्याला सांत्वना देतो, परंतु त्याच्या जीवनातील महत्वाच्या घटकाकडे देवाचं लक्ष आहे. प्रियानो, प्रभूचं वचन इथं आम्ही पाहतो कर्नेलियुसच्या जीवनाबद्दल. जो एक कर्नेलियुस परमेश्वराला न ओळखणारा व्यक्ती, परमेश्वरावर विश्वास ठेवणारा व्यक्ती होता आणि परमेश्वरावर त्यांनी आपली जी आस्था आहे, जो विश्वास आहे, जो दाखवलेला आहे, तो परमेश्वराला ग्रहणीय झालेला आहे आणि तो आपली कृपा परमेश्वर त्याच्यावर करतोय आणि त्याच्यावरच नाही तर त्याच्यामुळं सर्व राष्ट्रांवर करतो. ह्याच तो त्याच्या समोर प्रत्यक्षपणे
तो स्पष्टीकरण देत आहे. परमेश्वर ज्यावेळेस मनुष्यासाठी योजना त्यांनी आखली, मानवाचं कल्याण करावं, परंतु त्यापूर्वी त्यांनी एका जातीला निवडलं आणि ती जात म्हणजे इस्रायल लोक. परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे त्यांनी सर्व जगाला प्रेम केलं आणि सर्व जगातले मानव जात ही वाचावी ह्याकरता प्रभू येशू ख्रिस्ताला पाठवलं. प्रभू येशू ख्रिस्त या भूतलावर आल्याच्या नंतर पवित्र आत्म्याचं कार्य प्रारंभ झालं आणि ते कार्याचा उल्लेख या ठिकाणी आम्ही पाहतो. हा कर्नेलियुस जो आहे तो परमेश्वराला ओळखणारा होता आणि त्यांनी परमेश्वरासमोर जे काही आपले कर्म दाखवले आणि जे काही त्यांनी उदारपण त्यांनी दाखवलं आणि खरी भक्ती केली, ती प्रभू परमेश्वराच्या द्वारे ओळखण्यात आली आणि परमेश्वराने त्याला प्रतिसाद दिला. सर्वांसोबत तो प्रेम करतो आणि सर्व सामान्य आणि सर्व त्याच्या समोर जवळ आहे आणि तो त्यांना जवळ करणारा देव आहे. काय आज आम्ही त्याच्याकडे खऱ्या अंतःकरणाने येतो काय? कर्नेलियुस आपल्या खऱ्या अंतःकरणाची ओळख त्याच्या समोर ठेवली आणि परमेश्वराने त्याचं अंतःकरण ओळखून, त्याचं उदार मन बघून, त्याची भक्ती बघून प्रगट झाला, त्याला आशीर्वादित केला. आजही तुम्हाला परमेश्वर आशीर्वादित करू शकतो जर तुम्ही खऱ्या अंतःकरणाने त्याला हाक मारता आणि प्रभू येशूची सहायता घेता. तो निश्चित प्रभू येशू सहायता करण्यास तयार आहे, आपलं तारण करण्यास तयार आहे. महत्वाचं म्हणजे आम्ही आमचा विश्वास त्याच्यावर टाकावा आणि आपली पापे पदरी घेऊन त्याच्यासमोर कबूल करावी आणि आपलं जीवन त्याला अर्पण करून त्याला आपल्या जीवनामध्ये घ्यावं. निश्चित तो आपलं जीवन आशीर्वादित करेल आणि आम्हाला त्या पापाच्या दरीतून काढून सुटका देऊन आमचं तारण करेल. प्रभू परमेश्वर आपण सर्वांना आशीर्वादित करो. प्रार्थना करूया. पराक्रमी परमेश्वर पिता, येशूच्या नावामध्ये आम्ही तुझ्या चरणाजवळ येतो. धन्यवाद करतो प्रभू पवित्र आत्म्यासाठी जो परमेश्वर कर्नेलियुसची भेट घेतली आणि त्याच्या जीवनाला, त्याच्या कुटुंबाला तुने तारण मिळवून दिलं. आज पण जे बहीण भाऊ प्रभू खऱ्या अंतःकरणाने तू जवळ येत आहे, त्यांचं अंतःकरण, त्यांचं उदार मन बघ आणि त्यांना आशीर्वादित कर. त्यांचं कुटुंब आशीर्वादित होऊ दे आणि ख्रिस्तात तो त्यांचं तारण कर. प्रार्थना येशूच्या नावात मागतो म्हणून ऐक. आमेन. ख्रिस्ता ख्रिस्ता कोण ऐकते माझा करुणविला. ख्रिस्ता ख्रिस्ता कोण ऐकते माझा करुणविला. माझा करुणविला कोण हरील मम कोण हरील मम पाप तुझविला. कोण हरील मम पाप कोण हरील मम पाप तुझविला. कोण हरील संताप कोण हरील मम पाप कोण हरील मम पाप कोण हरील मम. आणि तुम्ही विश्वास धरून प्रार्थनेत जे काही मागाल ते सर्व तुम्हास मिळेल. आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1800-2700-333. पुन्हा ऐका 1800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.